नमस्कार मंडळी, जय गोमाता. त्या मॅडम आम्हाला कशा करायला लागल्यात बघा. तर हाच व्हिडिओ बरेच दिवसांनी करायला लावली. परत आणखी थोड्या कमेंट्स होत्या, त्या कमेंट्सना उत्तर बी द्यायला पाहिजे म्हटलं. मग आज रविवार सुट्टी आणि आता व्हिडिओ चालू करतोय. जास्त वेळ आपला काही घेणार नाही. तर पहिली प्रथम कमेंट्स काय होती की दादा, माझी कालवड किंवा माझी गाय आहे ती 4 महिन्यात लावून झाली, तिची प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे. तर तिची प्रिकॉशन पहिली महत्त्वाची म्हणजे काय आहे की आता हा उन्हाचा सीझन चालू आहे, म्हणजे टेम्परेचर 39, 38, 39. आता कसं आहे, आमच्या कुठं आम्ही फॅन लावला आहे. तुम्ही तिथं फॅन तुम्ही लावू शकताय नाही लावू शकताय. तर पहिली सुरुवातीचं काय करावं लागणार की तुम्हाला त्यांच्या अंगावनी दुपारी जरा पाणी मारावं लागणार, म्हणजे तिच्या आजूबाजूचं थोडंसं वातावरण गार असेल तर तिला फारशी काय अडचण येत नाही. समजा ओपन गोठा असेल आणि साईडनं झाडी वगैरे जर असेल तर तिथं टेम्परेचर वाढत नाही. आणि जास्तीत जास्त गोट्याचं वरचं अंतर जर 15, 16, 17 फुटापर्यंत जर असेल तर उष्णता कमी खाली येत्या. आणि त्यातल्या त्यात जर सिमेंटचा पत्रा असेल तर अगदी उत्तमच. असा आमचा लोखंडी पत्रा जर असणार तर त्याची उष्णता खाली येते. आता मी वर माझा फॅन असून देखील मी शेवटी आता असा विषय घेतला डोक्यात की ते फॉगर लावायचे का त्याचे स्प्रिंकलचे फॉगर लावायचे का असा विषय डोक्यात घेतला. पण तरी पण घरचे काय म्हणलेत की आता एवढ्यासाठी कशाला काय करत बसायचं, आपण सरळ पाणी मारून अंगावर घेते. आता रोज माझ्या दोघींना या अंगावर दुपारी कंपल्सरी पाणी मारते. आता हा एक झाला त्या खेचा आहे भाग. दुसरी गोष्ट, तुम्ही तिचा जरा व्यायाम म्हणून थोडी तिला फिरवली पाहिजे. आणि आहारात वाळली वैरण आणि ओली वैरण मिक्स करून दिली पाहिजे. आता आपण वाळली वैरण आणि ओली वैरण मिक्स करून दिल्या. आता बघा, थांबा जरा असा, आता हिरवा माझा कडबा आणि वाळला कडबा असा मी मिक्स करून घातलाय बघा, म्हणजे जेणेकरून काय की त्याची पचनक्रिया चांगली व्हावी. वाळल्या वैरणीमुळे काय होते की पचनक्रिया चांगली होत्या, रवत चांगली होत्या आणि पाणी चांगलं पितात. महत्वाचं म्हणजे आता उन्हाच्या ह्याच्यात देखील ही जनावर पाणी जास्त पित नाहीत, खिल्लार जनावर पाणी जास्त पित नाही. तर महत्वाची कारण म्हणजे महत्वाची प्रिकॉशन कुठली की एक तर तिच्या दुपारी अंगावर आहे टेम्परेचरमुळे पाणी मारायचं, जेवढं तिला थंड ठेवता येईल तेवढं ठेवायचं. दुसरी गोष्ट, उन्हात जास्त बांधायची नाही. म्हणजे आता ऊन कडक आहे, ह्या कडक उन्हात जास्त करून बांधायची नाही. 1 तासभर 1.5 तास 2 तास बांधली पूर्ण झाली की संपला विषय, लगेच आत घ्यायची. कारण हा ऊन अतिशय म्हणजे वाईट आहे. टेम्परेचर चांगला असल्यामुळे जास्त ते बाधतंय. त्यापेक्षा आपण 1 तास 2 तास, आता मी 4 वाजता यांना बाहेर काढतोय, दिवसभर आता बाहेरच नाही. आता वर पत्रा आपला प्लास्टिकचा 2 ठेवलेली पानं आहे, त्याच्यावर मी काळा कागद घालून पॅक करून टाकले. कारण का वर लय ऊन लागून खाली यायला लागले, परत ते गरमी जास्त व्हायला लागल्या, मग गाभण काळात ही चालत नाही. तिसरी गोष्ट, ऊसाचं प्रमाण अतिशय कमी ठेवायचं. ऊस माझा मत आहे की तुम्ही घालूच नका गाभण काळात 4-5 महिन्यानंतर किंवा लागल्यानंतर, म्हणजे जेव्हा तुम्ही पाडा भरवताय त्यानंतर तुम्ही ऊसाचं प्रमाण बंदच करायला पाहिजे. आणि ऊसाचं कसं आहे की त्याच्यात म्हणजे हे नाही फक्त रस, आणि हे जास्त उष्णता असल्यामुळे कमी क्षार बी जातात शिऱ्यातनं बा तिच्या मूत्रावाटे. त्यामुळं ऊस तुम्ही न घालता शाळू वल्ला, मका किंवा आता भाताचं तुमच्या ह्याचं गव्हाचा कांड आलाय बघा, तो घालू शकताय. कडबा कुटी तुम्ही घालू शकताय. असं चाऱ्याचं थोडं थोडं नियोजन करा, मिक्स करून चारा घाला. असे जर तुम्ही त्याची काळजी घेतली तर तुम्हाला फारशी काय अडचण नाही. आता दुसऱ्या कमेंट संदर्भात सांगतो की मी कमेंट्स गडबडीने वाचली, म्हणजे मी फास्ट होतो, माझं बी काम होतं दुसरं. आता म्हटलं व्हिडिओ करून पटकन जायचं आपल्याला. तर त्यांना काय म्हणायचं होतं की जातीवंत कालवड कशी ओळखायची बघा. आणि माझ्या वाचण्यात काय आलं की जातीवंत जिवंत वासरू कसं हे समजायचं कसं. तर त्या दादांची मी माफी मागतो की नजर चुकीनं मी ते बघून त्याचा म्हणजे संदर्भात माहिती दिली. तर जातीवंत वासरू कसं असते तुम्हाला सांगतो. ज्या वेळा तुम्ही नर जर चांगला लावला आणि तिच्या आईची जर क्वालिटी चांगली असेल तर 100% जातीवंत वासरू पडते. आता जातीवंत वासराचे उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपली राधा, आज राधेला जवळजवळ 10 महिने पूर्ण झाले, 11वा महिना चालू आहे. आता माप केवढा आहे बघा आईच्या मनात. आता गाय माझी म्हणजे 2-3 दिवसात वित्या. आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगतो की 3 ते 4 दिवसात आपली गाय ही वित्या. बऱ्यापैकी तिनं आता तिचं हे चालू केलंय, त्याची लक्षणं सुरू झालेत. आता पाठीमागची कल्ले बसायला लागलेले आहेत, तिथं देखील डबरा पडायला चालू झालाय, कासाचा घेर वाढायला आलाय. एक 3-4 दिवसात आपली गाय येते आमची. तर जातीवंत वासराची लक्षणं सांगतो तुम्हाला कशी आहेत, काय ओळखण्याची, म्हणजे जातीवंत आहे. केवढी आहे बघा. थांबे बघा, हे बघा इसायची कशी आहे.
हा जो घेर जो आहे हा फार महत्वाचा असतो. पुन्हा ही जी बॉडी स्ट्रक्चर आहे बघा, ही पीटी, हा चौक म्हणतात. आणि ही पायाची नक्क्या खुरं, म्हणजे ह्याला फाउंडेशन खालचं म्हणतात. ही जातीवंत वासराची लक्षणं की गाईचा माज किती वेळ असणार आहे, किती वेळ राहतो आणि कधी म्हणजे भरवायची. तर सर्वसाधारण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्या ह्या गाईचा तर माज 48 तास राहतो. आमच्या सेलिबीचा देखील, मी सेलिबीला द्यायच्या अगोदर माझ्या 3 जेव्हा हिटवर आली तर तिचा 48 तास हा माज राहत होता. मग काहींचा 24 तास देखील असतोय, 30 तास, असं प्रत्येकाचा असते. पण माज दाखवल्यापासून म्हणजे काय की जोपर्यंत सोट पडत नाही, सोट पडल्यानंतर तुम्ही 2-3 तासानं भरवू शकताय. मग जास्तीत जास्त भरवण्याची टायमिंग तुम्हाला सांगतो चांगली, एक तर सकाळी 11च्या आत. म्हणजे आत्ता या हिटला तर मी म्हणतोय सकाळी 8-9च्या आतच तुम्ही लावायला पाहिजे. या हिटच्या टाइमला 8-9च्या दरम्यान जर तुम्ही लावली तर फारशी काही अडचण येत नाही. आणि संध्याकाळी 7 नंतर म्हणजे बऱ्यापैकी क्लायमेट गार असते, हे लावण्याचं टायमिंग. दुसरी गोष्ट, लावल्यानंतर की तिच्या अंगावर गार पाण्याचं जरा थोडंसं पाणी मारायचं. काय समजा तुम्ही आता एक 9ला भरवली सकाळी, तर एक 5-4:30-5 पर्यंत एक 2-3 वेळा तिच्या अंगावर पाणी तुम्ही मारलं की गार राहते. दुसरी गोष्ट, आता आम्ही म्हणजे मला इतका देखील अनुभव नव्हता त्या गोष्टीचा, पण जेव्हा आपण तिरपणकरांचा वळू परवा भरवला मागच्या 9 महिन्यापूर्वी तिरूला, मग त्यांनी काय केलं भरवताना की ह्याच्या कानात पाणी ओतलं, असं कान धरून पाणी ओतलं. म्हणलं असं काय, मला देखील ही कल्पना नव्हती. तर म्हणले गाभण राहण्यासाठी हे करावं लागतं. आता कसं असते, प्रत्येकाची ही वेगळी असते, करण्याची पद्धती वेगळी असते. मग आपण थोडक्यात आता काय की त्याने ते केलं भाग वेगळा, पण मी काय केलं आल्यानंतर की बाबा अंगावर पाणी मारून ठेवले. 1-2 तास गेले की अंगावर परत पाणी मारायचं, म्हणजे जेवढं गार राहता येईल. सर्वसाधारण सांगतो, ह्या हिटला जर माझावर जर आली हिटला आणि समजा जर आपण वळू दाखवला तर एक 2-3 वेळा पाणी मारत राहायचं. कारण वर उष्णता एवढी आहे की खाली जनावर धापलतात. त्यामुळे उष्णता कमी करायसाठी गार पाण्याचा वापर जरा अंगावर जर मारलं पाणी तर ते म्हणजे गाभण राहण्यासाठी उपयुक्त राहते आणि चांगलं राहते. आता कोणाची काय म्हणजे समजूत, कोणाची काय समजूत, पण मी स्वतःच्या ह्याच्यावर सांगतो की मी करतोय आणि मला त्याचा बेनिफिट चांगला आला. माझी गाय कधीही पलटली नाही. आता एवढ्या उष्णतेत जरी लावली, आता तुम्हाला मी सांगतो ह्या महिन्यात ती येणार आहे सर्वसाधारण बरोबर 21 दिवसानंतर ती हिटवर येणार. मग पहिला माझं मी जिरवणार आहे, पुन्हा दुसऱ्या माझाला मी लावणार आहे. मग आता तशी हिट असणारच आहे, मे महिना देखील म्हटला तरी आपण. मग त्या मे महिन्यात जर मी हिला भरवली तर मी काळजी काय करतोय की अंगावर पाणी मारणे, सकाळी तर भरवणे किंवा संध्याकाळी भरवणे, हे 2 पर्याय करायचे. तर आणि काय अडचण तुम्हाला असेल तर मला तुम्ही कमेंट्स करून आणि परत विचारू शकता, तुम्हाला काय शंका असेल तर. आणि चौथी कमेंट्स काय होती की 1 महिन्याचं वासरू आहे आणि त्याला भुस्सा दिला तर चालेल का. मी असं म्हणतोय की तुम्ही भुस्सा देण्यापेक्षा त्याच्या आईच्या समोर त्याला बांधा. आता तुम्ही जर धार काढत असाल तर त्या शेजारी तुम्ही जर बांधला तर ती वासरू बरोबर आपल्या आईच्या घमेल्यात जाऊन खाण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला ती द्यायची काही गरज पडत नाही. आता माझ्या राजीला मी काय केलं तुम्हाला सांगतो, मी जेव्हा मांड्यांचं खाद्य चालू केलं, सेलिबीनं मला एवढं दमवलं खाद्य देताना की तिला मी गोळे करून घालत होतो. तसं राधीला मला काहीच म्हणजे करायची गरजच पडली नाही. कारण राधीला आईपाशी बांधली की राधी काय करायला लागली की तिच्या घमेल्यात जाऊन खाण्याचा प्रयत्न करायला लागली, आणि ती हळूहळू खायला लागल्यानंतर तिला शिकवायची गरजच काय पडली नाही मला. तसं तुम्ही त्या वासराला का नाही ती आईच्या शेजारी जरा बांधलं की ती हळूहळू त्यात तोंड घालून खायला शिकते. कसा विषय असतो तुम्हाला सांगतो की त्याची भूक जर वाढली असेल, बाळा लागेल तिला लागेल शेंग तुझं, तिची भूक वाढेल तसं ते खायला शिकते. जर त्याला दूध चांगले मिळत असेल तर ती त्यात तोंड घालणार नाही, हे सांगतो तुम्हाला. दूध जर चांगलं पोटभर मिळत असेल तर त्यात ती तोंड घालणार नाही. सर्वसाधारण माझा अंदाज आहे की 2-3 महिन्यानंतर ती आपोआप खायला शिकते. तुम्ही जर आईपेक्षा तिला 1-2 महिन्यानं बांधायला चालू करा. कारण आता आईचं दूध पीत जर असेल तर ते पिऊन दे, चांगली गोष्ट आहे. आईचं दूध ही फार महत्वाचं आहे त्या खाद्यापेक्षा, कारण तेच इम्प्रूव्हमेंट पुढे करत असते. आपण हिला दूध जास्त असल्यामुळं ही इम्प्रूव्हमेंट जी झाल्या हे सगळं दुधामुळे झालेली आहे. एक आई बाबाची वंशावळ आणि जे दूध जे पाजलंय तिला, दूध प्याल्या, ते बघा की आता कशी सिस्टम आहे, कशी उभारली आहे बघा माझ्यासमोर. असं असते, अशा मायाली की कायम प्रेम करत असते. आणि ह्याच्यापेक्षा राधा आणि सेलिबी आमची 1 नंबर विषय होता. एवढ्या दोघीचं एकमेकीव जीव होता, ते काय बोलायचं काम नाही. हां, आणखी एक कमेंट्स अशी होती की नर भरवण्याच्या संदर्भात
कोल्हापूर जिल्ह्यात कुठले कुठले नर आहेत. तर माझ्या माहितीप्रमाणे तिरपणकरांचे नर तुम्हाला जवळ पडू शकतात सांगोड्याचे. हा. आणि ते राहतात काहीतरी गारगोटी एरियात असं काहीतरी राहतात. तर तिरपणकरांचे नर तुम्हाला जवळ का पडू शकतात. आणि दुसरी गोष्ट काय महत्वाची सांगतो की त्यांची घरपोच सेवा आहे, आपल्याला तो बेनिफिट चांगला आहे. त्यानंतर सागर पाटलांचा देखील तिथेच नर आहे. सागर पाटलांचा देखील नर चांगला आहे, तिथे तुम्ही बघू शकताय. तिसरी गोष्ट इचलकरंजीत काम्यांचा अर्जुन नर जो आहे ब्लॅक, तो देखील चांगला आहे. त्यांच्याकडे आणखी एक दुसरा नर आहे कोसा, त्याची व्हिडिओ मी पाठवलेत मागच्या व्हिडिओला, ते बघू शकताय तुम्ही. तुम्हाला जे अवेलेबल म्हणजे माझ्या मते तुम्हाला मी काय सांगतो की तुम्ही घरपोच सेवेला प्राधान्य द्या. आता मी घरपोच सेवेलाच प्राधान्य देतो. मी कालवड माझी गाय मी कुठेही नेत नाही, कारण का न्यायचं आणायचं त्यापेक्षा आपला तिथं आला, लावले, एकदा संपला विषय, आपल्या कामाला आपण लागलो, ती त्यांच्या कामाला लागली, भाडे बीड आपलं तिथंच जाणार आहे. तेवढा हिशोब केला तर समजा आता एक सांगतो तुम्हाला, सांगोड्यासनं मला यायचं आहे, इथनं सांगोड्याला मी जायचं म्हटलं तर कमीत कमी माझ्या बावड्यातनं सर्वसाधारण एक 1000 रुपये भाडं होते, 1000-2000 भाडं होते. 2000 भाडं आणि त्याचे एक बाबा 1500 रुपये धरा किंवा 2500 रुपये धरा, असे 4-4.5 रुपये होतात का नाही. समजा 4.5 रुपये त्याला उचलून दिले आणि तू तिकडे ये म्हटलं तर काय विषय, आपल्याला सोपंच काम आहे ना. तर असं जेवढं घरपोच होईल तेवढं तुम्ही करू शकताय आणि ते चांगलं आहे आपल्या गाईच्या दृष्टिकोनानं. आणि ट्रॅव्हल जर नसेल, मी अजून देखील काय सांगतो, ट्रॅव्हल्स जर नसेल गाईला, तर म्हणजे गाभण राहण्याचे चान्सेस जास्त असतात. ट्रॅव्हल झाला की पोटात हालते, ट्रेसमध्ये गाय असत्या, मग पलटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं मी वैयक्तिक माझं मत सांगतो की तुम्ही घरपोच सेवेला प्राधान्य द्या. तर ही 2-3 नर आहेत तुम्हाला जवळ. मागचा व्हिडिओ आपण काढून बघू शकताय. मागची 2-3 व्हिडिओ मला वाटते नरंदेच्या प्रदर्शनाचं बी देखील नरासंदर्भात आपण माहिती दिली आहे. पुन्हा गडिंग्लजच्या बंटिता क्लासिकच्या प्रदर्शनात जे नर होते त्यांचे देखील व्हिडिओ आपण टाकल्यात, ते आपण मागं जाऊन बघितलं तर बरं होईल आणि आपल्याला त्यातून माहिती मिळेल. तर या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो. नमस्कार, जय गोमाता. नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रांना चॅनल शेअर करा की जेणेकरून त्यांना ज्या गोपालक आहेत त्यांना काय माहिती जर पाहिजे असेल तर आपल्याकडून ते मिळू शकते. आणि आपली काय फक्त एकच आहे की अपेक्षा की बाबा सर्वसाधारण खिल्लार वाढली पाहिजे, खिल्लारचं संगोपन वाढलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करायला लागलो. तर तुम्ही देखील असाच प्रयत्न करा. आणि आवर्जून एक सांगतो तुम्हाला की सर्वसाधारण आपण शेलबीला आज कोल्हापुरातून गाई मी पुण्याला सेल केल्या आणि नितीन सनस सरांनी ती इथून घेऊन गेल्यात. म्हणजे आपल्याला अभिमानाची गोष्ट काय आहे की आपण अशी पैदास करू शकतो. आज राधेचा जर विषय घेतला डोक्यात तर तुम्हाला पटणार देखील नाही की राधेला मला आत्ता जेस्ट गिरायक आहे, माझ्या पाठीमागे लागल्यात की तुम्ही द्या राधेला, तुम्ही मला द्या. आज 1 लाख रुपयाला पाडी मागितल्या राधेला, आपल्या 1 लाख रुपयाला मागितल्या, पण मी नाही म्हटलं, देणार नाही म्हटलं. कारण जातीवंत वासराला किंमत 100% आहे. तेव्हा तुम्ही खिल्लारचं संगोपन करा. प्रत्येकाच्या घरात खिल्लार असली पाहिजे, गाय आणि माय ही असायलाच पाहिजे. त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा विसरू नका. नमस्कार, जय माता.